साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापूर जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून बांधकाम, आरोग्य तसेच समाज कल्याण विभागासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे। जिल्हा परिषदेचे सन 2023-24 या आर्थिक वर्षाचे सेस फंडाचे 44,94,00,000चे अंदाजपत्रक प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी सोमवारी 13 मार्च रोजी सादर केले। 11 लाखांचे शिल्लकी अंदाजपत्रक असल्याचे त्यांनी सांगितले आहे। आरोग्य 4,30,00,000 रुपये, शिक्षण 5,71,00,000 रुपये, महिला कल्याण 3,21,00,000 रुपये, ग्रामीण कार्यपुरवठा 2,30,00,000 रुपये, शेती 3,70,00,000 रुपये, पशुसंवर्धन 3,35,00,000 रुपये, समाज कल्याण 4,21,00,000 रुपये, पाटबंधारे विभाग 2 कोटी आणि बांधकाम 10,40,00,000 रुपये असं आपण 44,94,00,000 रुपयाचं बजेट एक सादर करत आहे। जिल्हा परिषदच्या सर्व उत्पन्नाचे अंदाजपत्रक तयार करण्यात सर्व खाते प्रमुखांनी खूप मोठे सहकार्य केलं। ज्यावेळेस बैठका घेतल्या त्यावेळेस चांगल्या स्कीम, चांगलं प्रेझेंटेशन, मागचे काही अनुभव लक्षात घेता सगळ्यांनी खूप चांगल्या गोष्टी शेअर केल्या। यावेळी सभागृहात मुख्य वित्त व लेखा अधिकारी अजय सिंह पवार, सभेचे सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, कार्यकारी अभियंता पंडित भोसले, समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सोनिया बागडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर नवनाथ नरळे, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुलभा वठारे, कृषी विकास अधिकारी विवेक कुंभार, महिला बाल विकास अधिकारी जावेद शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय जावीर, उपमुख्य लेखाधिकारी उत्तम सुर्वे यांच्यासह सर्व तालुक्याचे गटविकास अधिकारी उपस्थित होते। सन 2023-24 चे मूळ अंदाजपत्रकातील विभागनिहाय योजना याप्रमाणे कृषी विभागासाठी मागील वर्षीच्या मूळ तरतुदीमध्ये वाढ करून एकूण 370 लाख इतकी तरतूद केली आहे। कृषी अभियांत्रिकी योजनेअंतर्गत ट्रॅक्टर चलित अवजारे, ट्रॅक्टर, रोटावेटर, पलटी नांगर, पेरणी यंत्र, रोटरी टिलर यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे, जेणेकरून सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधुनिक अवजारांचा मोठ्या प्रमाणात लाभ होईल। शेतकरी व पशुपालक यांच्यासाठी कडबाकुट्टी, ताडपत्री, स्लरी फिल्टर या सुधारित अवजारांचा वापर व्हावा म्हणून रक्कम रुपये 5 लाख इतकी रक्कम वाढ करून रक्कम रुपये 110 लाखांची भरीव तरतूद केली आहे। तसेच पीक विविधीकरण अंतर्गत कडधान्य व गळीत धान्य पिकांमध्ये विविधीकरण करणे या नवीन योजनेचा अंतर्भाव करून त्यासाठी रक्कम रुपये 10 लाख इतकी तरतूद केली आहे।